योजना व लाडक्या बहिणींना 2026 नवीन KYC करण्यासंदर्भात जो GR आहे त्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत, जवळजवळ 70-72 लाख लाडक्या बहिणी आहेत की त्यांची KYC झालेली नाही, त्यांना पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे। मग अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं, शासन निर्णय काय आलेला आहे, ही सगळी माहिती आपण पाहूया। व नोव्हेंबरपासून तुमचे पैसे बंद झाले असतील ते महत्त्वाचे अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा करून घ्यायचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो तुम्हालाही माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून 100% खरी अपडेट व तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती देण्याचं काम आपण करतो पुराव्यासहित। तर लाडकी बहीण योजना शासन निर्णय सुद्धा आलेला आहे व KYC संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। तुम्हाला माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी मान्यता देण्याबाबत आता हा GR आलेला आहे व त्यामध्ये माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे। महिला व बालविकास विभागाकडून हा GR आलेला आहे। प्रस्तावना काय आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। जवळजवळ आता 2 वर्ष झालेले आहे लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे। 2024 जून जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, अर्ज भरणे सुरू झाले आहे व प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येत आहेत व माननीय उपमुख्यमंत्री वारंवार सांगत आहे की लाडक्या बहिणींना पुढे जाऊन त्या 1,500 रुपयेचे 2100 रुपये सुद्धा होईल व हे होणार आहे ते सुद्धा सांगत आहेत व लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ते देखील सांगत आहे। सध्या KYCची दुरुस्ती प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। मग लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला वाटेल की आता नवीन KYC संदर्भात काय, तुम्हाला नवीन KYC करता येणार का नाही, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये DBT मार्फत पैसे येतात, तर इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही या GR मध्ये बघू शकता। माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात, आता हे कधी आहे, हे 2026 आहे, कारण आपल्याला KYC कधी करता येत होती, 2025 करता येत होती, डिसेंबरमध्ये 31 तारखेपर्यंत, 31 डिसेंबर 2025 काय करता येत होती की लाडक्या बहिणींना KYC करता येत होती। पण आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला 2026 KYC करायचे असेल तर निर्णयानुसार, कोणी निर्णय घेतला आहे, माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे KYC करवायचे आहे। महिला व बालविकास विभागाची दिलेला आहे की UIDAI नियुक्ती केली आहे, त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वेब पोर्टलवरती KYCची सुविधा सुद्धा उपलब्ध करून आता देणार आहेत। म्हणजे कधी, जूनमध्ये, प्रत्येक वर्षामध्ये काय असणार आहे की जूनमध्ये KYC होणार आहे। हे आहे 2026ची KYC प्रक्रिया। आता महिना कोणता सुरू आहे, एप्रिल महिना आणि मार्च महिन्याचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना अजून आले नाहीत, म्हणजे हे 3,000 रुपये सुद्धा अजून पेंडिंग आहेत व त्यानंतर लक्षात घ्या मार्च, एप्रिल, मे, जून, म्हणजे जवळजवळ अजून 3 महिन्यानंतर काय की लाडक्या बहिणींना हे पैसे तरी जमा होतील का। आता एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करा असं सुद्धा लाडक्या बहिणींची मागणी आहे, ते म्हणजे मार्च आणि एप्रिलची। आता मे महिना राहिलेला आहे, फक्त 2 ते 3 दिवसानंतर मे महिना सुरू होईल। मे महिना झाल्यानंतर जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा KYCची पडताळणी सुरू राहणार आहे, त्यामुळे लक्षात घ्या तुमची सुद्धा KYC करायची असेल तर सर्व कागदपत्रे वगैरे जमा करून घ्यायचं आहे, कारण ही शेवटची संधी। पुन्हा परत तुम्हाला काय होईल की 12 महिन्यांचा गॅप पडेल, 12 महिन्यानंतर परत KYC करावं लागेल आणि त्यानंतर काय होईल, तुमचे पैसे परत बंद होणार आणि परत तुम्हाला थांबावं लागणार। असं करत करत जर योजना बंद झाली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणारच नाही। पण सरकार तर म्हणत आहे ही योजना बंद होणार नाही, कारण पुढील 12 महिन्यांची तरतूद झालेली आहे। मग लाडक्या बहिणींचा तोच प्रश्न आहे, 12 महिन्यांची तरतूद झाली आहे तर पैशांचा विलंब का, पैसे येण्याला उशीर का होत आहेत, लाडक्या बहिणींना गरज आहे, त्यामुळे सरकारने याकडे थोडंसं तरी सिरियसली बघावं, थोडंसं तरी सिरियसली करावं, कारण महायुती सरकार तर म्हणते आम्ही लाडक्या बहिणीसोबत आहोत, तर लाडक्या बहिणींना नाराज करून चालणार नाहीत। आता दुसरा एक प्रश्न म्हणजे नोव्हेंबरपासून आमचे पैसे बंद झाले आहेत, आम्ही KYC केली आहे, सगळं केलं आहे, पैसे आमचे बंद झाले। मग तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन तक्रार एक पर्याय आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता की तक्रार कशी करायची आहे। ऑनलाईन तक्रार करा, तुमचे हप्ते सुरू करा, तिथे कारणसुद्धा मिळतं। कंप्लेंट तुम्ही रजिस्टर केल्यानंतर हे बघा, कंप्लेंट सबमिटेड सक्सेसफुली, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण आता मी या व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे, कारण ऑलरेडी त्याच्यावरती आपण व्हिडिओ केलेला आहे, आपल्या योजना यात्रा चॅनलवरती जाऊन बघू शकता। ऑनलाईन तक्रार करा, पण त्या लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या
तुमचे हक्काचे 1500 रुपये आहे. त्यामुळे KYCसाठी जर तुम्ही एखादा अर्ज करू शकत असाल किंवा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन तुम्ही त्यांना विचारत असाल तर नक्कीच इथे मदत होणार आहे. नक्की कमेंट करून सांगा की KYC प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे, कारण हे मंत्रिमंडळाचा जरी निर्णय असला तरी सुद्धा या योजनेतील लाभार्थ्यांची KYC म्हणजे काय, जे लाभ घेत असलेले लाभार्थी आहे, महिला आहेत किंवा बहिणी आहेत, त्यांनाच पुन्हा KYC करता येईल का, किंवा ज्यांची KYC झाली नाही व ज्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्या लाडक्या बहिणींना देखील KYC करायला मिळेल का. ज्या 70 ते 72 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे ते म्हणजे हे लाभार्थी नसणार आहेत ना, ते काय अपात्रतेच्या लिस्टमध्ये, त्यांना काही कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. मग त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा अर्ज सुरू झाले पाहिजे आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा सुरू झालेले पाहिजे, कारण 21 ते 65 वर्ष जे वयोमर्यादा आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की आता नवीन लाडक्या बहिणी ॲड होतील ज्यांचं वय 21 वर्ष झालेलं आहे. व इथे ज्यांची KYC झाली नाही त्यामुळे त्यांना काय झालं आहे की लाभ पूर्णपणे बंद झाला आहे, त्यांना नवीन अर्ज सुरू होणे अत्यंत गरजेचं आहे व KYC सुद्धा संधी देणे अत्यंत गरजेचं असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींकडून एकच विनंती सरकारकडे की नवीन KYCसाठी एकतर संधी द्या, लवकरात लवकर संधी द्या, जेणेकरून काय होईल की हे जे बुडलेले पैसे आहेत, जवळजवळ 6-7 महिने झाले लाडक्या बहिणी प्रयत्न करत आहेत की पैसे येण्यासाठी किंवा तक्रार करत आहेत, अनेक ठिकाणी जाऊन भेट घेत आहेत, आंदोलन करत आहेत, पण लाडक्या बहिणीचं कोणीही ऐकून घेत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी नाराजसुद्धा आहेत. आता ही तक्रार प्रक्रिया अतिशय सोपी असणार आहे. तुम्ही लॉग इन करा, तर तुम्ही म्हणाल माझ्याकडे पासवर्ड नाही किंवा आमच्याकडे असं काही हे नाही, तर आम्ही काय कसं लॉग इन करायचं, तर काय करा, तुमच्या जवळची मैत्रीण असतील, बहीण असतील, त्यांच्या ह्याच्यावरून सुद्धा लॉग इन करा, पासवर्ड टाका किंवा पासवर्ड माहिती नसेल तर फॉरगेट पासवर्ड करा. त्यानंतर तुम्ही काय करा, तक्रार नोंदणी करा, केलेल्या अर्जाची माहिती तुम्हाला मिळू शकते, त्यानंतर सगळी माहिती इथे मिळते. सिंपल पद्धतीने तक्रार करा, कागदपत्रे तुम्ही काय करू शकता, अपलोड करू शकता व त्यानंतर तुम्ही कंप्लेंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे ग्रीव्हन्स आहे ते ॲड होणार आणि सरकारकडून परत काय होईल, तुम्हाला जे रिप्लाय आहे ते सुद्धा येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या. आणि दुरुस्ती प्रक्रिया आहे ते सुद्धा काय आता 30 एप्रिलपर्यंतच आहे, पण आता दुरुस्ती करण्यासाठी कोणच राहिलेलं नाही आहे. अनेक लाडक्या बहिणींची KYC दुरुस्ती प्रक्रिया झालेली आहे. अनेक लाडक्या बहिणी फक्त वंचित कशापासून आहे की नवीन KYCसाठी आहे, फक्त KYCसाठी असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नवीन KYC करण्यासाठी संधी द्या, जो जूनमध्ये तुम्ही देणारच आहे. पण या लाडक्या बहिणीचे जवळजवळ 6-7 महिन्यांचे पैसेसुद्धा आता बंद झालेले आहेत. पण इथं महत्त्वाचं सांगितलेलं आहे बघा की मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात फक्त त्याच लाभार्थ्यांची KYC करावायचे आणि KYC कोणाची असणार आहे की ऑलरेडी लाभ घेतलेले असलेले, का ऑलरेडी तुम्ही मागच्या वर्षी लाभ घेत होता पण तुमची KYC चुकल्यामुळे किंवा तुम्हाला KYC करता आलं नसल्यामुळे किंवा एकल महिला, परित्यक्त महिला, ज्या लाडक्या बहिणीचे कागदपत्र अभावी, OTP अभावी लाडक्या बहिणीची KYC झाली नाही, त्यांचं काय, तिथे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तुम्ही सुद्धा प्रश्न विचारायचा आहे सरळ सरळ, कारण या GR मध्ये बघा, हा GR पहिला निघाला होता 18 सप्टेंबर 2025ला, जो KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी. त्यामुळे लाडक्या बहिणींनो महत्त्वाचा GR आहे. तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा, तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्कीच कमेंट करायला विसरू नका व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.